जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनी ह्या पुस्तकातील आज 22 ऑगस्टचं प्रवचन. मी रोज तुम्हाला सांगते की मी मांजरीला थांबवून तुमचं प्रवचन वाचत असते. आज बघा ती इथेच बसलेली आहे. तुम्हाला कान दिसले असतील आता. ती वरतीच येऊन बसली आहे. माझ्या मांजरीलाही प्रवचन आवडतं, तर तिला आपण ऐकवूयात. जय श्रीराम. समाधान ही परमेश्वराची खरी देणगी. प्रत्येकाला असे वाटते की मी कोणाची निंदा करत नाही, धर्माने वागतो, तरी मी दुःखी आणि वाईट माणसे सुखात वावरताना दिसतात. हे कसे काय? अगदी कितीही सात्विक मनुष्य असला तरी त्याच्या हे मनात आल्या वाचून राहत नाही. नामाचा विटाळ ज्याने मानला तो सुखी दिसावा, आणि नाम ज्याने कंठी धरले त्याला दुःख व्हावे, यावरून भगवंताला न्यायी कसे म्हणावे, अशी ही पुष्कळांना शंका येते. खरोखर याचे मर्म जर आपण पाहिले तर आपल्याला असे आढळून येईल की बाहेरून जे सुखी दिसतात ते अंतर्यामी दुःखात बुडालेले असतात, आणि विषय त्यांना पुष्कळ मिळाले पण त्यामुळे मनाची शांती लाभली तर उपयोग. दोन रस्ते लागले, त्यातला एक चांगला दिसला पण तो आपल्या गावाला नेणारा नव्हता, आणि दुसरा खडकाळ काट्याकुट्यांचा होता पण तो आपल्या गावाला नेणारा होता. तर कोणता रस्ता आपण धरायचा? भगवंताकडे जाणाऱ्या लोकांचे गीतेमध्ये 2 वर्ग सांगितलेले आहेत. एक सांख्यमार्गी आणि दुसरे कर्मयोगी. ज्यांची स्वभावताच वासना कमी असून ज्यांचा इंद्रियावर ताबा चालतो ते जन्मापासून तयार असतात, ते सांख्यमार्गी. ज्यांच्या वासना पुष्कळ असून जे इंद्रियाधीन असतात पण ज्यांना भगवंत असावा असेही वाटते, म्हणजे आपल्यासारखे सामान्य जन, ते कर्मयोगी होत. सांख्यांचा साधनमार्ग अर्थात सूक्ष्म आणि उच्च प्रतीचा असतो, पण आपला मार्ग जड, सोपा आणि सुखकारक असतो. सांख्य हा भगवंताकडे चढ दिशी पोचतो, पण आपण क्रमाक्रमाने जातो. सामान्य माणसाचा मग मार्ग कोणता? तो मार्ग असा की वासना आहे तोपर्यंत योग्य मार्गाने ती तृप्त करण्याचा प्रयत्न करावा, पण सृष्टीमधल्या सर्व घडामोडी ईश्वराच्या सत्तेने घडत असल्यामुळे आपल्या प्रयत्नांची फळं ईश्वरावर अवलंबून आहे, हे ध्यानात बाळगून समाधान ठेवावे. 10 माणसांना त्यांच्या असमाधानाचे कारण आपण जर विचारले तर ती माणसे 10 निरनिराळी कारणे सांगतील. यावरून असे दिसते की जगातील कोणतीही वस्तू समाधान देणारी नाही. समाधानाचे शास्त्र निराळेच आहे. ते प्रपंचापासून शिकता येत नाही. ज्याच्याजवळ अगदी थोडे आहे त्याच्यापासून तो ज्याच्याजवळ अगदी पुष्कळ आहे त्याच्यापर्यंत प्रत्येकाला काहीतरी कमी असणारच. मग मजा अशी की प्रत्येकाची समजूत मात्र अशी असते की आपल्याजवळ जे कमी आहे त्यामध्ये समाधान आहे, म्हणून त्याचे दुःख कायम राहते. भगवंता वाचून असणारे वैभव आणि ऐश्वर हे कधीच सुख समाधान देऊ शकत नाहीत. समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे. ती मिळवण्याचा उपाय म्हणजे भगवंताचे स्मरण होय. प्रत्येकाला त्याची गरज भासेल एवढे भगवंत देतच असतो, म्हणून जे आहे त्यात समाधान मानावे. इस प्रवचन में कहा गया है कि हर किसी को लगता है कि मैं किसी की निंदा नहीं करता, मैं धर्माचरण करता हूँ, मैं सब अच्छा करता हूँ, नामस्मरण करता हूँ, फिर भी मैं दुखी. और जो गलत काम कर रहे हैं, जो नामस्मरण नहीं करते हैं, जो दूसरों को दुख पहुंचाते हैं, वो लोग सुखी. ऐसे कैसे हो सकता है? तो ये हर किसी के मन में आने वाली शंका है. तो ऐसा नहीं होता है. अगर आपके घर जाने वाला रास्ता एकदम प्लेन और एकदम सीधा रास्ता है, लेकिन वो आपके घर नहीं जा रहा है, आपको जहाँ पहुँचना है वहाँ नहीं जा रहा है, लेकिन एक रास्ता ऐसा है जहाँ पे बहुत कांटे हैं, खड्डे हैं, बहुत ख़राब है, लेकिन वो आपके
प्राप्त, आपको जहाँ जाना है वहाँ पे पहुँच रहा है, तो आप किस रास्ते से जाएंगे? उसी रास्ते से जाएंगे जहाँ पे आपको पहुँचना है। तो ये तकलीफ़ें तो आपको झेलनी ही है, ये आपका प्रारब्ध है। तो इसी तरह भगवान की सोच और आपका चिंतन मनन, इसको कभी भी कंपेयर नहीं करना चाहिए और इसको कभी भी ये नहीं बोलना चाहिए कि मेरे ही साथ ऐसा क्यों होता है। वो आपका प्रारब्ध है, आपके जैसे कर्म होंगे, जितनी वासनाएं होंगी, जितने आपके विकल्प होंगे, उतने आपको भुगतने ही पड़ेंगे। वो तो रोज का नियम है, वो तो संसार का नियम है। तो ये सब ना सोचते हुए जो भी चीज़ होती है वो प्रभु की इच्छा से होती है, तो वो सोचना और नामस्मरण करना, तो यही एक सुख समाधान देने वाली चीज़ है। और किसी चीज़ से आपको सुख समाधान नहीं मिलेगा। तो नामस्मरण कीजिए, खुश रहिए। जय श्री राम। श्री राम जय राम जय जय 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 राम। जय श्री राम।